नमस्कार. मी रमेश माटे, सहशिक्षक मंगोरे प्रशाला अक्कलकोट. तुम्हा सर्व इयत्ता 10वी मधील विद्यार्थी आणि विद्यार्थींचं सहर्ष स्वागत करतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 8 धातू विज्ञान आपण हे प्रकरण पाहत आहोत. त्या प्रकरणातील पहिले 2 सेशन म्हणजे पहिले 2 भाग आपण पाहिलेला आहे. तर मागच्या भागामध्ये आपण धातू विज्ञानावरची थोडक्यात आपण आढावा घेतलेला आहे. त्यामध्ये त्यांच्या काही महत्त्वाचे गुणधर्म आपण पाहिलेले आहे. खनिजे म्हणजे काय, त्यानंतर धातुके म्हणजे काय किंवा मृदा अशुद्धी म्हणजे काय आणि धातू विज्ञान याची व्याख्या आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. तर आपण या 3ऱ्या भागामध्ये धातू विज्ञानावर अतिशय नीट आणि व्यवस्थितरित्या अभ्यास करणार आहोत. तर त्यामध्ये आपण पाहत असताना प्रामुख्याने धातू विज्ञानाचे मूल तत्वे आपण यामध्ये पाहणार आहोत. तर धातुकापासून शुद्ध धातू कसे मिळवायचं याचे टप्पे किंवा त्याचे काही घटक आपण या भागात पाहणार आहे. तर चला तर पाहूया धातू विज्ञानाची काय मूलतत्वे आहेत. तर मित्रांनो, त्यामध्ये पहिला टप्पा जो आहे तो पहिला टप्पा आहे धातुकांचे सहंतीकरण म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स असं म्हटलं जातं. या टप्प्यामध्ये धातुकापासून मृदा अशुद्धी आपल्याला वेगळे करायचे. तर आपण अगोदरच पाहिलेलं आहे की धातू हे संयुग अवस्थेत असतात, मुक्त अवस्थेत आढळत नाही. तर कार्बोनेट असतील किंवा सल्फाईडचे धातुके असतील तर हे सगळे असे संयुग अवस्थेत असलेल्यांचं आपल्याला त्याच्यातून मृदा अशुद्धी वेगळं करायचं आहे. तर धातुकापासून मृदा अशुद्धी वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेस धातुकांचे सहंतीकरण असे म्हणतात. या प्रक्रियेमध्ये जे धातुक आहे इच्छित धातूंची संयुगाची सहंती वाढवण्यात येते. जे आपल्याला हवं किंवा इच्छित जे आहे ते यासाठी विविध मार्ग आहेत. तर त्यामध्ये कुठल्या धातुकावर कुठला मार्ग अवलंबायचा आपण हे ठरवायचं असतं. तर त्याच्या त्या भौतिक गुणधर्मावर आणि धातुकामध्ये जे मृदा अशुद्धी आहे जास्त आहे का कमी आहे त्यावरून आपण ते ठरवणार असतो. तर धातूंच्या अभिक्रियाशीलतेबरोबर म्हणजे रिॲक्टिव्हिटी जास्त आहे का कमी आहे आणि त्याच्या शुद्धीकरणाच्या विविध पद्धती आहेत, त्या सुविधा सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं असतं. तर सहंतीकरण करताना पर्यावरणास प्रदूषण होणार नाही याची सुद्धा काळजी याच्यात घेणं गरजेचं आहे. तर विविध गोष्टींचा विचार करून आपल्याला धातुकांचे सहंतीकरण करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यातून मृदा अशुद्धी बाहेर काढणं गरजेचं आहे. तर त्यातलं पहिलं गुरुत्वीय विलगीकरण पद्धत असं म्हटलं जातं. सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. गुरुत्वी हा शब्द आला तर पहिला प्रकरण गुरुत्वाकर्षण आपल्याला माहिती आहे. सगळे वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वी बलामुळे पृथ्वीकडे खेचले जातात. पण हवा किंवा काही गोष्टीमुळे जे जास्त जड वस्तू आहेत त्या पटकन खाली खेचल्या जातात आणि ज्या हलक्या वस्तू आहेत त्या पुढे जातात. म्हणजेच सरळ खाली न खेचल्या जातात, त्या वाऱ्याच्या वेगामुळे वगैरे पुढे जातात. या गुणधर्माचा उपयोग आपण या पद्धतीमध्ये करणार आहे, म्हणून त्याला गुरुत्वीय विलगीकरण पद्धत असं म्हटले आहे. तर गुरुत्वीय पद्धतीचा वापर जड धातुकांना हलक्या मृदा अशुद्धीपासून वेगळे करणे. तसं नियम काय सांगतो, सगळे खाली खेचले जातात पण जे जड वस्तू आहे, जड धातुके हे जड असतात तर ते सरळ खाली परपॅन्डिक्युलर लंब पद्धतीने खाली पडतात आणि जे हलके असतात ते वाऱ्याच्या वेगामुळे वगैरे पुढे जाऊ शकतात. तर या धातूंचे जे जड कण आहेत ते आणि मृदा अशुद्धी हलके हे सहज आपल्याला एकमेकांपासून वेगळे करता येतात. ह्या विलगीकरणाच्या गुरुत्वीय पद्धतीमध्ये परत त्यातला पहिला प्रकार आहे विल्फली टेबल मेथड. बघूया आता विल्फली टेबल मेथडमध्ये काय आहे. तर सोबतच्या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो. तर तिथं तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे विल्फली टेबल मेथड. तर त्यामध्ये पाण्याचा वापर आहे, त्यानंतर कंपन टेबल आहे, खाचा आहेत वेगवेगळ्या आणि धातुकांची भुकटी टाकण्यासाठी वरच्या बाजूला त्याचे पत्रे आणि त्याला काय दाखवलेलं आहे तर त्यासाठी जाण्यासाठी मार्ग दाखवलेला आहे. तर विलगीकरणाच्या या पद्धतीत लाकडाचे अरुंद पातळ तुकडे
कमी उताराच्या पृष्ठभागावर, फार उतार नाहीये, कमी उताराच्या पृष्ठभागावर लावून विल्फली टेबल तयार केलेलं आहे. हे टेबल सतत कंपन पावतं, बरोबर. कंपन पावणे म्हणजे हलत असतं आणि या टेबलावर धातुकांची भुकटी टाकली जाते. जेव्हा आपण वरच्या बाजूला धातुकांची भुकटी त्या मार्गातून टाकतो, तिथं मध्ये पाण्याचा एक स्रोत असतो. तर ही धातुकांची भुकटी धातुकांचे लहान तुकड्यापासून म्हणजे बॉल मिल तयार करून पाठवली जाते. बॉल मिल म्हणजेच तुकड्यापासून. तर पाण्याचा प्रवाह ते सोडलेला असतो. तर वरच्या बाजूने पाण्याचा प्रवाह सोडल्यानंतर ह्या हलक्या मृदा अशुद्धी पाण्याच्या प्रवाहाबरोबर दूर वाहून जातात. जे हलकं आहे ते पाण्यासोबत वाहून जातं आणि जे धातुक आहे ते जड आहे ते मात्र काय होतं, तिथेच बसतं, त्या खाचामध्ये अडकतं आणि ते लाकडी तुकड्यांच्या मागे अडकून राहतात व त्यांच्या मधील खाचामधून ते पुढे गोळा केले जातात. म्हणजे ते खाचामधून खाली पडले जातात आणि साईडला सोबतच्या आकृतीत पाहू शकता सहंत धातूक दुसऱ्या बाजूने त्या बाजूने त्याला खाली घेतलं जातं. मृदा अशुद्धी जे आहे ते काय आहे, हलके असल्यामुळे ते पाण्याबरोबर वाहून जातं. मात्र जे धातूक आपल्याला सहंतीकरण करतोय, वेगळे करतोय, ते जरा जड असल्या कारणाने ते अडकतात आणि त्या दुसऱ्या बाजूने काढलं गेलं जातं. अशा पद्धतीने आपल्याला टेबल, विल्फली टेबल पद्धतीने धातू हे आपण त्यांच्या मृदा अशुद्धीपासून वेगळे करतो. त्यानंतर याच गुरुत्वीय विलगीकरण पद्धतीमध्ये दुसरा एक प्रकार आहे. तो प्रकार आपण पाहतोय तो म्हणजे जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत. जलशक्ती पाण्यावर आधारित, त्याला आपण हायड्रॉलिक सेपरेशन मेथड असे म्हणतो. त्याचीही तुम्ही आकृती सोबत पाहू शकता. तर त्या आकृतीमध्ये धातुकांची भुकटी वरून टाकण्याचं आहे, खालून पाण्याचा प्रवाह आहे, खालून त्याला प्रेशर दिलं जातं. मृदा शुद्धी टाकण्यासाठी त्याला एक वेगळाच मार्ग, बाह्यमार्ग दाखवलेला आहे. तर धातुकांचे निलंबन, धातू इथं थांबतं आणि धातुकांचे सहंत धातू खालच्या बाजूने गुरुत्वीय म्हणजे जड असल्या कारणाने त्याला सहंत धातू खालच्या बाजूने काढण्यासाठी त्याला एक मार्ग दिलेला आहे. तर यामध्ये काय केलं जातं, जसं तुम्ही गरणीमध्ये दळत असताना पाहता तर एक निमुळते भांड वर असतं, तर ते खालच्या बाजूने निमुळते हौद्यासारखा उघडलेलं असतं, खालच्या बाजूने निमुळतं झालेलं आहे, तर म्हणजे लहान होत गेलेलं आहे. तर हौदाच्या वरच्या बाजूस पाणी बाहेर जाण्यासाठी एक तोटी आहे आणि खालून पाणी सोडण्यासाठी नळ बसवलं. म्हणजे खालून नळ, प्रेशरने नळ सोडलं जातं पाणी आणि वरच्या बाजूला पाणी जाण्यासाठी एक नळ तोटी बसवलेली आहे. तर बारीक दळलेले धातूक काय केलं जातं, त्या हौदात टाकलं जातं. गिरणीमध्ये जसं आपण पीठ बारीक करतो त्यामुळे धातूक हे दळलं जातं, त्यामध्ये मृदा अशुद्धी असते, ते सगळं त्या पाण्यात टाकलं जातं. हौदा टाकल्यानंतर हौदाच्या खालच्या बाजूने पाण्याचा अतिशय वेगाने असा वरील दिशेने प्रवाह सोडला जातो. खालून प्रेशर टाकला जातो. तेव्हा काय होतं, मृदा अशुद्धी हलकी असते म्हणून ते खाली येणारच नाही. प्रवाहामुळं, त्या प्रेशरमुळं, दाबामुळं ते खाली न येता वरच्या थरामध्ये थांबते आणि वरच्या बाजूला आपण तोटी चालू केलेली आहे, त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वरच्या बाजूला हलकी असल्याने ती मृदा अशुद्धी बाहेर टाकली जाते. मात्र हे जे धातुक आहे ते जड असल्यामुळे ते कण मात्र खाली येतात आणि हौदाच्या खालच्या बाजूने तळात ते गोळा केले जातात आणि सहंत धातूकसाठी जे मार्ग केलेला आहे त्या मार्गातून त्याला बाहेर काढलं जातं. थोडक्यात सांगायचं म्हणजेच गुरुत्वीय आकर्षणाच्या नियमावर आधारित हे दोन्ही पद्धती आहेत, ज्यामुळे समान आकाराचे कण त्याचे विशिष्ट वजनामुळे पाण्याच्या मदतीने वेगळे केले जातात. तर अतिशय सोप्या पद्धती आपण इथं पाहिलेले. धातूक हे मृदा अशुद्धीपासून वेगळे करणे. त्यानंतर आपण दुसऱ्या पद्धतीकडे जातोय. गुरुत्वीय झाल्यानंतर चुंबकीय विलगीकरण पद्धत. ही पद्धत अतिशय समजण्यासारखी सोपी पद्धत आणि सुटसुटीत आहे. आपण पाहूया. चुंबकाचे गुणधर्माचे नियम इथं वापरलेला आहे. धातू हे त्याच्यामध्ये लोखंड, कोबाल्ट आणि निकेल हे तीन काय आहेत, चुंबकीय गुणधर्म असलेले मूलद्रव्य आहे. म्हणजे ह्या तीन मूलद्रव्यांच्या विलगीकरणासाठी खास करून हे चुंबकीय विलगीकरण पद्धत वापरली जाते. यामध्ये काय केलं जातं, या पद्धतीमध्ये आकृतीत परत आपण पाहूया इथं. तर विद्युत चुंबकत्व असलेल्या यंत्राची आवश्यकता लागते. म्हणजे चुंबकीय क्षेत्र निर्माण करणे आणि विद्युतीय चुंबकीय क्षेत्र त्याच्यात निर्माण होतं. या यंत्राचा एक महत्वाचा भाग जो असतो तो दोन प्रकारचे लोखंडी रूळ म्हणजे रोलर असतात. जसं आपण रोलर पाहतो रस्ता स्वच्छ करण्यासाठी आणि रस्त्याला सपाट करण्यासाठी रोलर, त्या प्रकारचे पण लहान आकाराचे इथे दोन प्रकारचे लोखंडी रूळ असतात.
त्यावरून सतत फिरणारा एक गोल पट्टा, त्याला कन्व्हेयर बेल्ट असं म्हणतो आपण, फिरवण्यासाठी दोन्ही. तर त्यानंतर एक रूळ मात्र अचुंबकीय असतो, दुसरा मात्र चुंबकीय असतो. म्हणजे एकामध्ये चुंबकत्व निर्माण केलेलं असतं, दुसऱ्यामध्ये चुंबकीयत्व नसतं. तर रुळावरून फिरणारा पट्टा हा चमडाचा किंवा पितळेचा असतो, तो सुद्धा अचुंबकीय असणं गरजेचं आहे. चुंबकीय असेल तर जे आपण लोखंड, निकेल, कोबाल्टचे धातुके संयुगे आपण त्याच्यावर टाकल्यानंतर ते त्याला चिकटून बसले असते, ते पुढे सेपरेट झाले नसते. मग ते अचुंबकीय पट्टा वापरायचा आहे, हा सतत फिरत ठेवायचा आहे. तो फिरत ठेवताना काय होतो, चुंबकीय रुळाखाली 2 संग्राहित भांडे ठेवणं गरजेचं आहे. 2 भांडे वेगवेगळ्या प्रकारचे. तर काय होतं इथं, धातुकामधील अचुंबकीय भागांचे कण बघा, अचुंबकीय जे चुंबकीय नाहीये त्याच्यामध्ये, ते चुंबकीय रुळाकडे आकर्षले जाणार नाही आणि ते फिरत असलेल्या पट्ट्यावरून वेगाने प्रवाहित होतील आणि ते पुढे जाऊन पडतील. बरोबर. तर त्यासाठी संग्राहक आहे, जे अचुंबकीय घटक आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये मला वाटतं मृदाशुद्धी, हे सगळे पुढच्या बाजूला जाऊन पडतील, कारण की ते त्या रुळाकडे खेचले जाणार नाही. पण चुंबकीय म्हणजेच ते चुंबकीय रुळापासून लांब असे संग्राहक जे केलेले त्याच्यात पडतील. पण धातुक जे आहेत, लोखंड असू दे किंवा निकेल, कोबाल्ट, हे चुंबकीय घटक आहेत, ते मात्र त्या चुंबकीय भागाचे कण चुंबकीय रुळावर चिकटून असल्यामुळे त्याला चिकटून असणार आहेत खालच्या बाजूला, परंतु त्या वेगामुळे मात्र ते सुद्धा खाली पडतील. पण कुठे, ते जवळच्या संग्रहामध्ये पडतील. म्हणजे आपल्याला जेणेकरून काय करायचं आहे, अचुंबकीय पदार्थ हे चुंबकीय पदार्थापासून वेगळे केले, म्हणजेच सहंतीकरणाचा हा दुसरा भाग आपण इथं पाहतो. तर यामध्ये चुंबकीय आणि अचुंबकीय कण या चुंबकत्वामुळे विलगीकरण करता येतात. कॅसेराइट हे कथील ह्या धातूचे धातुक आहे. या धातुकात मुख्यत्वे स्टॅनिक ऑक्साईड SnO2 हा अचुंबकीय घटक आहे आणि फेरस टंगस्टेट या FeWO4 म्हणजे फेरस आहे, त्याच्यात टंगस्टन आहे, ह्याचे ऑक्साइड्स आहे ते. तर फेरस टंगस्टेट घटक असतो, तो काय आहे, चुंबकीय पदार्थ आहे, तो विद्युत चुंबकीय पद्धतीने विलग केला जातो. तर इथं आपल्याला फेरस टंगस्टेट हा चुंबकीय घटक वेगळा करण्यासाठी, म्हणजे चुंबकीय म्हणजे लोहाशी संबंधित, लोखंडाशी संबंधित घटक वेगळे करण्यासाठी चुंबकीय विलगीकरण पद्धती वापरली जाते. एकूण आपण 2 पद्धती पाहिले, गुरुत्वीय आणि चुंबकीय. त्यानंतर तिसरा प्रकार आपण पाहतो इथं, फेन तरण पद्धत. फेन तरण, फ्लोटेशन मेथड, म्हणजे वर तरंगण्या पद्धतीचा वापर करून आपण इथं वापरणार आहे. फेन तरण पद्धतीमध्ये धातुकामध्ये जे कणांच्या परस्पर विरोधी, त्याला आपण हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक असं म्हणतो. हायड्रोफिलिक, हायड्रो म्हणजे पाणी, फिलिक म्हणजे स्नेही, स्नेही म्हणजे त्याचे जवळचे, आणि हायड्रोफोबिक, हायड्रो म्हणजे पाणी, फोबिक म्हणजे विरोधी. हायड्रोफोबिया असा शब्द आहे त्याला. कुत्रा वगैरे चावल्यानंतर हायड्रोफोबिया होतो, पाण्याबद्दल भीती वाटणे, तसं पाण्यापासून दूर जाणे. तसं जलविरोधी असे 2 गुणधर्म असतात त्याच्यामध्ये. तर या धातूंच्या सल्फाईडचे जे कण आहेत, धातूंचे सल्फाईड्स कण, हे जलविरोधी गुणधर्म त्याच्यामध्ये असतो. धातूचे सल्फाईड जलविरोधी कण असतात, ते प्राधान्याने तेलामध्ये भिजतात पण पाण्यापासून दूर जातात. तर मृदा अशुद्धी ह्या जलस्नेही गुणधर्मामुळे पाण्यात भिजतात. म्हणजे बघा इथं काय होतं, सल्फाईडचे कण तेलामध्ये भिजतात, पाण्यापासून दूर जातात. मृदा अशुद्धी मात्र जलस्नेही असल्यामुळे ते पाण्यात भिजतात. या गुणधर्माचा वापर करून आपल्याला फेन तरण पद्धतीने काय विशिष्ट धातुकांचे सहंतीकरण करता येते. विशिष्ट धातुकांचे सहंतीकरण करून आपल्याला वेगळं करता येतं. तर सोबतच्या आकृतीत आपण पहा, फेन तरण पद्धतीची आकृती दिलेली आहे. त्यामध्ये एक ढवळणी दिलेली आहे, त्यानंतर हवेचा पुरवठा त्याला देता येतो, त्याचबरोबर धातुकांची भुकटी त्याच्यात टाकल्यानंतर बुडबुडे तयार होत आहेत. पाणी व पाईनचे तेल सुद्धा त्याच्यात आहे आणि मृदा शुद्धीसाठी स्वतंत्र भाग केलेला आहे. आणि वरच्या बाजूला फेन तरण पद्धतीने सहंत सल्फाईडचे धातू सुद्धा आपल्याला वेगळे करता येतात. तर हे वरच्या बाजूला तरंगतात, म्हणजे ते पाण्यात विरघळत नाहीत, कारण की ते काय आहेत, जलविरोधी आहेत, त्यामुळे ते वर तरंगतात. आणि वरच्या बाजूला आपल्याला सहंत सल्फाईडचे धातुके वेगळे करता येतात. पण मृदा शुद्धी मात्र पाण्यात विरघळते. पाहूया आता थोडक्यात. या पद्धतीमध्ये बारीक दळलेले धातूक आपण भरपूर पाणी असलेल्या मोठ्या टाकीत टाकतात. ठराविक वनस्पतीचे तेल म्हणजेच पाईन तेल, निरगीचे तेल इत्यादी फेन निर्माण करण्याकरता पाण्यात टाकला जातो. फेन म्हणजे फेस म्हणतो आपण त्याला. तर उच्च दाबाच्या हवेचा झोत, इथे हवेचा झोत दिला जातो, पाण्यात फिरवला जातो. तरण टाकीच्या मध्यभागी, त्याच्या मध्यभागी एक ढवळणी आहे, स्वतःच्या अक्षाभोवती फिरणारे ढवळणी यंत्र आहे.
तर त्या ढवळणीचा वापर आवश्यकतेनुसार केला जातो आणि पाणी व हवेचे बुडबुडे यांचा मिळून फेस तयार होतो आणि या फेस पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन तरंगाला लागतो आणि त्या फेसामध्ये सहंत सल्फाइडचे धातुके येतात, कारण की ते तेलामध्ये बुडालेले असतात, कारण की ते तेलामध्ये तेल स्नेही आहेत पण जलविरोधी आहेत आणि मृदा शुद्धी मात्र हे तेल विरोधी आहेत आणि जल स्नेही आहेत. त्यामुळे ते पाण्यामध्ये काय होणार आहे, बुडणारे कोण आहेत, मृदा शुद्धी, आणि तेलामध्ये बुडून ते वरच्या बाजूला येणारे कोण आहे, तर सहंत सल्फाइड धातुके आहेत. आणि अशा पद्धतीने जे तरंगणारे सल्फाइड ऑक्साइड्स आहेत किंवा सल्फाइडचे धातुके आहेत ते आपण सेपरेट करतो. यालाच आपण फेन पतरण पद्धती असे म्हणतात. विशिष्ट सल्फाइड धातुकाचे कण प्राधान्याने तेलात भिजतात आणि ते फेसाबरोबर पाण्यात तरंगायला सुरुवात होतात. तर त्यामध्ये उदाहरण देता येईल आपल्याला झिंक ब्लेंड, झडेनियस, कॉपर पायराइट, CuFeS2 यांच्या सहंतीकरणासाठी म्हणजे झिंक वेगळे करण्यासाठी, कॉपर वेगळे करण्यासाठी, आयर्न वेगळे करण्यासाठी या फेन तरण पद्धतीचा वापर यामध्ये केलेला आहे. तिसऱ्या पद्धतीनंतर आपण चौथी पद्धती सहंतीकरणाची पाहतोय. ती पद्धत आहे अपक्षालन. अपक्षालन याचा अर्थ आहे लीचिंग मेथड. बघूया आता अपक्षालन मेथडमध्ये काय घडतं. अल्युमिनियम, सोने, चांदी या धातूंच्या धातुकापासून निष्कर्षण करण्याची पहिली पद्धत म्हणजे अपक्षालन पद्धत होय. काय केलं जातं, लीचिंग याचा अर्थ भिजवणे. थोडक्यात अपक्षालन म्हणजे भिजवणे. धातुके एका निवडक द्रावणात बराच वेळ भिजवून ठेवले जातात. एका निवडक द्रावणात घ्यायचं स्पेशली, तर त्या द्रावणाबरोबर काय होतं, विशिष्ट रासायनिक अभिक्रिया होते. त्यात धातुक जे आहे ते विरघळतं पहा, आणि जे मृदाशुद्धी आहे ते अभिक्रिया न झाल्याने विरघळत नाही आणि ते तसं शिल्लक राहतं आणि त्याला सेपरेट केला जातो, त्याला वेगळं केलं जातं. आणि जे विशिष्ट द्रावण आहे ते द्रावण कोणाचं असणार आहे, ते पर्टिक्युलर किंवा ते जे धातुक आहे ते धातुकांचं ते द्रावण तयार झालं. उदाहरणार्थ पाहता येतं बॉक्साईट हा अल्युमिनियमचा धातुक आहे. तर बॉक्साईट या अल्युमिनियमच्या धातुकांचे सहंतीकरण या लेचिंग म्हणजेच अपक्षालन पद्धतीत केला जातो. यामध्ये जलीय NaOH सोडियम हायड्रॉक्साईड किंवा जलीय Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट या द्रावणामध्ये बॉक्साईट भिजत ठेवल्याने तुम्हाला अल्युमिना हा मुख्य घटक मिळतो. आपण अल्युमिनियमचं निष्कर्षण पुढच्या वेळेस बघणारच आहे, कशा पद्धतीने होतं त्यावेळी आपण परत हे पाहणारच आहे. अपक्षालन कसं होतं, कसं विरघळतं, त्याच्यामध्ये किती वेळ ठेवला जातो. त्यानंतर ते जे मृदाशुद्धी आहे ती तशीच राहते आणि ते धातुकांचं सहंत धातुक आहे ते विरघळतं. विरघळलं म्हणजेच आता अल्युमिनियमच्या बाबतीत ते अल्युमिना तयार होतं. ह्या पहिल्या पद्धतीत होतं. दुसऱ्या पद्धतीत त्या अल्युमिनापासून आपल्याला प्युअर अल्युमिनियम मिळतं, शुद्ध स्वरूपातलं अल्युमिनियम आपल्याला मिळवता येतं. हे त्या दुसऱ्या पद्धती, असे दोन पद्धती त्या अल्युमिनियमचे निष्कर्षणाचे आहेत. पण आता सध्या आपण अपक्षालन म्हणजे पाहिलं तर आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता अपक्षालन कशा पद्धतीने वगैरे होत असतं. तर इथे अशा रीतीने एकूण आपण विलगीकरणाचे 4 पद्धती पाहिलेल्या आहेत. आता त्यामध्ये धातूचे खरंच निष्कर्षण कशा पद्धतीने होतं. आता इथं विलगीकरण झालं पण ते अजून प्युअर फॉर्म मध्ये नाही आहे. त्यात फक्त काही धातुकी कमी, त्यात मृदाशुद्धी कमी झाली, अजून सुद्धा प्युअर फॉर्म मध्ये शुद्ध स्वरूपात नाही. कारण की त्याच्यामध्येच आता अजून विविध धातुके एकत्रित आहेत. तर आपल्याला सगळे धातुके वेगळे करून त्याचे धातूमध्ये रूपांतर करणं म्हणजेच धातू विज्ञान. तर आता आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहणार आहोत धातूंचे निष्कर्षण म्हणजेच एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आता थोडक्यात बघूया. तर त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण कशा पद्धतीने होतं. आपल्याला माहिती आहे अभिक्रियाशील मध्ये आलं तर पोटॅशियम आहे, सोडियम आणि अल्युमिनियम हे जास्त अभिक्रियाशील धातू आहेत. तर अभिक्रियाशीलतेच्या श्रेणीमध्ये सर्वात वरच्या रूपात असलेले, वरच्या थरात असलेले धातू खूपच अभिक्रियाशील आहेत. श्रेणीच्या उतरत्या क्रमाने आलो तर ते अभिक्रियाशीलता कमी होत जाते. पोटॅशियम, सोडियम, अल्युमिनियम हे असं कमी होत जातं. तर जास्त अभिक्रियाशील धातूमध्ये त्यांच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन्स गमावून आयन धन आयन होण्याची क्षमता जास्त असते. अगदी बरोबर. तर तुम्ही पहा सोडियम Na281 281 एकच आहे, ते लगेचच काय करतं, एक आयन म्हणजे इलेक्ट्रॉन्स गमावतं आणि धन आयन म्हणजे त्याच्यामध्ये जास्त आहे. जसे शेवटच्या कक्षेत बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते तसं तसं त्यांचं काय कमी होत असतं, अभिक्रियाशीलता श्रेणी कमी होत जाते.
तर अति अभिक्रियाशील धातू हे तापमानामध्ये हवेतील ऑक्सिजन बरोबर सुद्धा अभिक्रिया होऊन जळतात, एवढे ते रिॲक्टिव्ह असतात. त्यांच्या निष्कर्षणासाठी विद्युत अपघटनी छपण पद्धत वापरली जाते. विद्युत अपघटनी उदाहरणार्थ बघा, सोडियम, कॅल्शियम व मॅग्नेशियम हे धातू त्यांच्या वितळलेल्या क्लोराईड क्षाराच्या अपघटनाने मिळवतात. क्लोराईड म्हणजे NaCl, सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, ऑक्सिजन कॅल्शियम क्लोराईड अशा त्यांच्या क्लोराईडच्या क्षारांच्या अपघटनाने मिळतात. या प्रक्रियेमध्ये काय होत असतं, धातू हा काय होतो, ऋणाग्रावर जमा होतो, विरुद्ध दिशेने म्हणजे कॅथोडवर जमा होतो, ऋणाग्रावर. आणि बघा, कॅटॉयन म्हणजे धन, कॅथोड म्हणजे ऋणाग्र. क्लोरीन वायू मात्र धनाग्रावर तयार होतो म्हणजे एनोडवर. एनोड हे धनाग्र आहे, एनॉयन म्हणजे परत ऋण म्हणजे निगेटिव्ह, असं थोडं वेगळं आहे, लक्षात ठेवा. तर क्लोरीन वायू हा धनाग्रावर मुक्त होतो. वितळलेल्या जे सोडियम क्लोराईडचे विद्युत अपघटन होतं, सोडियम क्लोराईडचं, आणि सोडियम धातू आपल्याला मिळवतात. म्हणजे ह्या क्षारामधून आपल्याला मिळतं. मॅग्नेशियम क्लोराईडच्या क्षारामधून सुद्धा मिळतं मॅग्नेशियम, आणि कॅल्शियम क्लोराईड क्षारातून कॅल्शियम आपल्याला मिळवता येतं. तर आपण त्यांचे अभिक्रिया म्हणजे दोन्ही विद्युत अग्रावर धनाग्र आणि ऋणाग्र याच्यावर जे अभिक्रिया होतात ते आपण थोडक्यात बघूया. ऋणाग्रावर काय होतं, Na+ काय होतं, तर 1 इलेक्ट्रॉन तो गमावतो. 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकल्यामुळे त्याच्या डोक्यावर धन आयन तयार होतं, छपण म्हणतो आपण त्याला. छपण म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं, धन आयन निर्माण होणे आणि इलेक्ट्रॉन्स गमावणे. आणि धनाग्र अभिक्रिया कशी घडते, ऋणाग्र म्हणजेच रिडक्शन रिॲक्शन म्हटलं जातं, त्याला छपण असं म्हटलं जातं. छपण म्हणजे रिडक्शन रिॲक्शन. आणि धनाग्र म्हणजे इथे काय केलं जातं, नॉन मेटल किंवा अधातू हे काय करतात, इलेक्ट्रॉन्स मिळवतात, इलेक्ट्रॉन्स घेतात, त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडीकरण म्हणतो. तर त्याच्यामध्ये क्लोरीन गॅस तयार झाला आणि 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन्स हे काय केलं, त्याने ॲक्सेप्ट केलं म्हणजे स्वीकारलं. अशा रीतीने ऋणाग्र अभिक्रिया आणि धनाग्र अभिक्रिया घडतात. हे अति अभिक्रियाशील धातूमध्ये घडून येतं. तर त्यामध्ये आपल्याला आज महत्वाचं म्हणजे बॉक्साईट हा एक धातुक आहे. कोणाचा आहे, तर अल्युमिनियमचं धातू. तर बॉक्साईट या धातुकाचं अल्युमिनियममध्ये कसं रूपांतर होतं, तर अल्युमिनियम ऑक्साईड हे आहे, तर याच्या अपघटनी, विद्युत अपघटनी छपणाद्वारे अल्युमिनियम कसे मिळवतात हे आपण आता सविस्तररित्या इथं पाहणार आहोत. तर बॉक्साईट या धातुकामधील अल्युमिनियम ऑक्साईडपासून विद्युत अपघटनी छपणाद्वारे अल्युमिनियम कसे मिळतात हे आपण आता पुढील भागामध्ये म्हणजे याच भागामध्ये पाहणार आहोत. तर अल्युमिनियमचे निष्कर्षण करताना आपल्याला अल्युमिनियम बद्दल थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून अल्युमिनियमची संज्ञा Al आहे. त्याचा रंग हा रुपेरी पांढरा आहे. अणुअंक त्याचा अणुक्रमांक किंवा अणुअंक 13 असून इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 3 आहे. आणि शेवटच्या त्याच्या बाह्यतम कक्षेत 3 इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याची संयोज्या किती, व्हॅलन्सी म्हणतो आपण त्याला, तर 3 आहे. आणि अल्युमिनियम हा अभिक्रियाशील आहे, पण तो कसा, अति अभिक्रियाशील आहे. त्यामुळे तो निसर्गामध्ये मुक्त स्थितीत आढळत नाही. ऑक्सिजन आणि सिलिकॉन नंतर अल्युमिनियम हे तिसरे मूलद्रव्य जे पृथ्वीवर सगळ्यात जास्त प्रमाणात, मुबलक प्रमाणात आढळते. अल्युमिनियम आणि ऑक्सिजन आणि सिलिकॉन नंतर तिसऱ्या क्रमांकाला. अल्युमिनियमचे त्याच्या मुख्य धातूक, बॉक्साईट हे त्याचं मुख्य धातूक आहे, त्यामुळे अल्युमिनियम ऑक्साईड असं म्हणतो. Al2O3 × NH2 हे त्याचं सूत्र आहे. बॉक्साईटमध्ये मुख्यत्वे करून बघा, बॉक्साईट जे धातूक आहे त्यात 30 ते 70% एवढाच हा काय असतो, अल्युमिनियम ऑक्साईड. 30 पासून 70% आपल्याला. आणि उरलेला जो भाग आहे मृदाशुद्धी असते, त्या मृदाशुद्धीमध्ये वाळू आहे, सिलिका, आयर्न ऑक्साईड इत्यादी बनलेला असतो. तर 30 ते 70% एवढाच आहे राहिलेला भाग. 30% बॉक्साईट असं अल्युमिनियम ऑक्साईड बॉक्साईटवर मध्ये म्हणजे धातुकामध्ये, तर 70% मृदाशुद्धी असते. 70% जर बॉक्साईट असेल म्हणजे अल्युमिनियम ऑक्साईड असेल तर 30% मृदाशुद्धी असते. तर त्या अल्युमिनियम निष्कर्षणाचे 2 पायऱ्या आहेत. त्या 2 पायऱ्या आपण इथं पाहतोय. त्यामध्ये पहिली पायरी आहे बॉक्साईट या धातुकाचे सहंतीकरण, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर. आणि दुसरी जी पद्धत आहे ती दुसरी पद्धत आहे अल्युमिनियमचे विद्युत अपघटनी छपण. तर
हे दोन्हीही घटक म्हणजेच अल्युमिनियमचे निष्कर्षण हा घटकच मुख्यत्वे करून जास्त कालावधीचा आहे आणि आपल्याला तेवढा वेळ शिल्लक नसल्यामुळे आपण अल्युमिनियमचे निष्कर्षण हे घटक अतिशय महत्त्वाचा घटक चौथ्या भागामध्ये अतिशय विस्तारित रूपामध्ये पाहूया. तर आपण इथेच तिसरा भाग इथंच संपवतो. तर पुन्हा एकदा आपण चौथ्या भागामध्ये अल्युमिनियम याचे बॉक्साईडपासून कशा पद्धतीने निष्कर्षण केलं जातं त्याचे 2 टप्पे आपण विस्तारित रूपात पाहूया. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद.